नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये, ज्याचं नाव आहे मायवी शाणे आणि मंडळी. आजचा क्विक पॉडकास्ट असणार आहे. झटपट पटापट एकदम फटाफट बनवला आहे मी हा पॉडकास्ट, कारण ॲक्च्युली बनवायचा होता मला त्या ह्याच्या कौरववर योम 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 त्याची फालतूगिरी जरा बोलायचं होतं त्याच्या बाबतीत. बट सकाळी आहे ना, सवयीप्रमाणे मी त्या बोचीचा व्हिडिओ बघितला, कारण तिचंच दिसतो नेहमी यूट्यूब ओपन केल्या समोर. आणि माझं असं डोकं दुखायला लागलं की मला काही आता दुसऱ्या कोणाचे व्हिडिओ बघण्याचं आणि त्याच्यावरती पॉईंट्स काढण्याचं इच्छाच राहिली नाही. म्हणजे इच्छा मरून गेली माझी. बाप रे बाप, बोचू प्लीज यार, नको टाकत जाऊस तू, आणि सकाळ सकाळ तर बिलकुलच नको. आणि मी माझ्या मंडळींना रिक्वेस्ट करते की जर तुम्ही हिचे व्हिडिओज बघत असाल तर बिलकुलच सकाळी त्रास करून घेऊ नका स्वतःच्या डोक्याला. खूप अलग लेवलचं नेगेटिव्हिटी आणि अलग लेवलचं टॉर्चर आहे हे. स्वतःला टॉर्चर करून घेण्याचं म्हणजे उत्तम सोय आहे. जर तुम्हाला स्वतःला टॉर्चर करून घ्यायचं असेल तर हिचा व्हिडिओ बघा. पण खरंच म्हणजे आजचा माझा दिवस वेस्ट झाला हिच्यामुळे लिटरली. म्हणजे मी एवढं काहीतरी चांगलं काहीतरी बघणार होती, पॉडकास्ट करणार होती. म्हणजे पॉडकास्ट तर छानच असणार आहे, पण आता मला या भामटीला घेऊन यावं लागलं. पण भामटी पण काही कमी नाही आहे, ठीक आहे, भामटी पण चालेल आपल्याला. आणि ऑलरेडी मला तिचे पॉईंट्स मी काढलेले होते अर्धे, तर त्याच्यामुळे मग मी म्हटलं पटापट आपण झटपट पटापट भामटीचे पॉडकास्ट के अंदर तर करून टाकूया आपण पटकन. तर मला वाटतं आता जो तो व्हिडिओ होता की मार्विशला गणपती बाप्पाची आठवण येते. मार्विश म्हणतोय की मला बाप्पाकडे जायचं आहे, आणि पोराची चित्त म्हणते, पोराची चित्त पायी आम्हाला शेवटी हरावं लागलं मंडळी. हार मानावी लागली आम्हाला पोराच्या चित्तीपायी, आणि शेवटी आम्ही घेऊन चाललो आहोत त्याला फायनली. तर तो व्हिडिओ कधीतरी आधी शूट केलेला आहे, आय थिंक भगतपुरीला जाण्याच्या आधी. कारण त्याच्यामध्ये पप्पा पप्पा भामटी 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 काय करते, भामटी कुठे, मामी कुठे भामटी, असा आवाज येतोय. म्हणजे तिथे आहे तो मिठ्ठू, मिया मिठ्ठू तिकडेच होता आणि करत होता. पण तेच मी म्हणते की माझं चूक झाली की काय, की ही घेऊन आली आणि मी म्हटलं की नाही तो तिथेच आहे. पण बहुतेक ती त्याला तिथे ठेवूनच आले, आणि तो व्हिडिओ कधीचा आधीचा ठेवून यायच्या आधीचा शूट केलेला आहे. आणि कसे पण उलटं टाकते, आणि आता म्हणते की त्याला आठवण झाली. आणि तो म्हणतोय काल रात्रीपासनं आणि रात्री 3 वाजता पण. आणि तो मशाल पण सांगतो की हो तो ना खूपच बोलतोय. अरे काय नाही, ही सगळं त्याच्या डोक्यात भरवते. त्या एवढ्याशा मुलाला त्याला काय, तो काय कुठला काय हे का दुसरा भामटा आहे का, कधी पण काहीतरी डोक्यात आला आणि काहीतरी तेच एक रट लावून बसला. हिने सांगितलं असेल त्याला की आपण जाऊया आपण म्हणजे आता रात्रीचा नसतो ना, मसल्या रात्रीचं कामाला जातो. ही दिवसाचं तर रात्री असते, ही तर रात्री भरवून ठेवते त्याच्या डोक्यात. म्हणजे सकाळी तो मसल्या बघितल्या मसल्याला बोलत असेल की मला जायचं आहे आणि आपण जाऊया. आणि मला आता मुलांना तुम्ही मला सांगा, स्वतःहून मुलं कशाला बोलतील मला बाप्पा बघायचं आहे आणि मला बाप्पाकडे घेऊन चल वगैरे. हिने काहीतरी थोडी तरी आयडिया दिली असेल, हिंट दिली असेल ना की आपण जाऊया का, पप्पांना सांग, पप्पा घेऊन जाणार आपल्याला, पप्पाला सांग, म्हणून तो तसा करतोय. आणि असं दाखवते की बापरे त्याला असं काहीतरी स्वप्नातच आलंय, जसं काय दृष्टांतच दिला बाप्पाने. आणि तो असा मागेच लागलाय रात्री 3 वाजता वगैरे. रात्री 3 वाजता बोलायला काय, कोण आहे बघायला, कोण आहे साक्षीदार तो रात्री 3 वाजता बोलला की नाही बोलला. भामटे, तुझी भामटेगिरी बंद कर, बोल सरळ की मला जायचं होतं, मी चालले. आणि मला असं इच्छा होत होती. उगाच त्या मुलाला असं काहीतरी माझा मुलगा किती आहे आणि किती संस्कारी, आणि ह्याच्यामधनं काही संस्कार दिसत नाही, फुकटची भामटेगिरी दिसते तुमची, फालतूगिरी करत असते काहीतरी. तर तिकडे गेली आणि तिकडे जाऊन लगेचच एकदम काहीतरी, किती छान कपडे ना इथे, किती मस्त ना. दादर हे दादरच आहे बाबा, मग दादर हे दादरच असणार ना. दादर खांजूरमार्ग थोडी असणार, ते दादर आहे, कांजूरमार्ग आहे, मुलुंड आहे, भांडूप आहे, सगळं आहे ना. ते त्याचं आहे, तुझ्यासारखं नाही आहे काय पण ह्याचं त्याला आणि त्याचं त्याला. मशालच आहे ना, की दुसरा होता आणि तिसराच पकडला. काय बोलत असते. आणि काय सुंदर कपडे, आणि काय सगळीकडे सगळं मिळतं आजकाल.
काय आणि ते रस्त्याचा सस्ता माल तो दाखवून बोलत असते, काय सुंदर सुंदर कपडे आहे तिथे, वा. अरे तुमच्या इथे काय नाही मिळत काय यार. अशी म्हणजे हे लोकांना असे इज्जत काढतात ना, अशी म्हणजे असं आजकाल ठाणे मुलुंड इथे काय म्हणजे ठाणे मुलुंडच काय, अशी कुठली जागा आहे जिथे आजकाल कोणी येत नाही एवढं प्रवास करून आणि काय असं वस्तू घ्यायला किंवा कपडे वगैरे खरेदीला. तो एक काळ होता, ते खूप आधी लोक यायचे दादरला स्पेशली. आजकाल कोणी येत नाही. जो तो आपल्या आपण जिथे राहतोय तिथेच आजूबाजूला खरेदी करतो, जिथे सगळं आजकाल सगळीकडे सगळं अवेलेबल आहे. आणि काय तर अंबानी आणि हे ते असं टायटल तर असं दिलेलं जसं काय हिने फोटोच काढले आहे त्यांच्याबरोबर आणि भेटलीच आहे, हात मिळवणीच केली हिने. ते पण बोलले असतील, हट ये भामटी, हट फुट, ये भामटी मेरे को दिखनी नहीं चाहिए. आणि लपून लपून हिने व्हिडिओ घेतला. काय पण टाकत असते आजकाल. तर टायटल तर असं देते की बस रे बस, इतकी फेकाडी आहे ना. त्या दिवशी पण काय टायटल दिलं आहे की आता व्लॉग येणार नाही आमचे आणि काय टाईम टेबल फिक्स. मला तेव्हाच कळलेलं ही आणि व्लॉग नाही टाकणार असं होऊच शकत नाही. इतकी हपापलेली, इतकी खोटारडी, यांच्या खानदानात कोणच असं नाही आहे. आता ती हिची नंदूबाई इतकी इज्जत गेली आहे तरी पण टाकतेच आहे ना, टाकतेच आहे. तर हिला चटक सुटते. रे तुम्ही टाका नका टाकू काय पण करा, पण तुम्ही असे खोटे टायटल देऊन आहे ना, हे जे व्ह्यूज कमावण्याचा धंदा चालू केलाय ना तो बंद करा. हे लोक ना, यांची पूर्ण खानदानी यांची ना सवय आहे की ना काहीतरी असं मुद्दामून असं काहीतरी खोटं नाटा आपापल्या लेवलचं खोटं बोलायचं. सगळे खोटारडे, एक से बडकर एक खोटारडे. आणि म्हणूनच आहे ना हे लोक असे भिकेला लागलेले आहेत. त्यांचं कधीच काय होऊ शकत नाही. ती एक घर घेते आणि ही तिची नणंद एक काहीतरी भावाचं आणि आईचं असं हे दाखवून सारखं बोलून आई का काम करते असं खोटे नाटक हे करते. आणि ही एक, मी आता व्हिडिओच नाही टाकणार, नाही तर मग कोण मला काय बोललं, नाही तर मग असं काहीतरी उलटं पुलटं उत्तर द्यायचं, व्हिडिओ बनवायचा, असं यांचा ना पॅटर्न झालेला आहे. यांचा फॅमिली पॅटर्न आहे हा. एकमेकांकडनंच शिकलेत भामटे. एक नंबरचे ना, इतके भुरटे आहेत ना, ह्यांना ना कोणी उभं नाही केलं पाहिजे. ह्यांना ना कुठेच म्हणजे ना तोंड दाखवायला जागा नाही राहिली पाहिजे. असले आहेत हे लोक. इतकं खोटं बोलतात, इतकं खोटं. काय तर म्हणे मी आता 3च दिवस व्हिडिओ, मग तसं टाकायचं होतं ना टायटल की मी 3च दिवस टाकणार आहे म्हणून. कशाला असं टाकते की मी व्हिडिओ नाही टाकणार. आता तू बोललीस ना, मग का टाकतेस? बिलकुल टाकायचा नाही आता व्हिडिओ, बिलकुल नाही. जसं टायटल आहे ना तसं बिलकुल टाकायचा नाही. काम कर, खूप कष्ट आहे, आम्ही खूप कष्ट करतो, एवढे कष्ट आहे ना मंडळी, एवढे कष्ट आहेत आम्हाला, इतकं काम आहे दिवस रात्र. आपल्याला पुढचं आपलं फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर आपल्याला काम करणं खूप जरुरी आहे आणि खूप काम. आणि ही ना असं दाखवण्याचा प्रयत्न करते की अरे ती तर बोंबाडतं काय नाही करत आणि काय नाही नुसतं मण्याच्या ह्याच्यावर, पण मी कशी बघा, मी असं काम वगैरे करून आणि मी एकदम असं जिद्दीने आणि एवढं कष्ट करून मी सगळं म्हणजे माझं लाईफ आता सेट करते आणि मी माझं काय फ्युचर घडवणार आहे असं काहीतरी ही फुल एकदम असं दाखवण्याचा प्रयत्न करते. अरे नको, मी बोलली काय मंडळी, ही आहे ना स्वतःच्याच एका फ्लक्झमबर्गमध्ये राहते. हिला असं वाटतं हिचं एक स्वतःचं ना इमॅजिनरी फ्लक्झमबर्ग आहे जे तिथे आहे, ते तिच्या एरियामध्ये म्हणजे जिथे ती राहते तिथे. आणि त्या इमॅजिनरी फ्लक्झमबर्गमध्ये ही अशी मेहनती व्यक्ती असं स्वतःला काहीतरी समजते आणि जाते असं कुठेतरी कामावर आणि मोठ्या मोठ्या स्टोऱ्या बनवून सांगते की असं काम आहे माझं, तसं काम आहे. पण तसं हिच्या फ्लक्झमबर्गमध्ये पाण्याबिण्याचे खूपच प्रॉब्लेम येतो. पाणी येत नाही आणि असा खाली डोंबारी पण येतो आणि ना तो असा बुगुबुगूवाला पण येतो, असा फटके मारतो ना असा, तो असतो, त्याला काय म्हणतात तो पण येतो. असं हिचं थोडं वेगळं फ्लक्झमबर्ग आहे आणि ते वेगळं फ्लक्झमबर्ग आहे. हिच्या फ्लक्झमबर्गमध्ये थोडंसं डिफरंट चित्र तुम्हाला बघायला मिळतं आणि तिथे वेगळं चित्र बघायला मिळतं. अगं भामटे, येडी आहे का तू? हां, हे ना तू काय करतेस ते कर आणि काय तुझं ना लाईफ आणि तुझं ना ज्ञान आणि तू काय कसं करणार आहेस, काय प्लॅन आहे तुझं, फ्युचर कोणाला काही नको सांगू. आणि तुझ्यापेक्षा ना दुनिया खूप पुढे निघून गेली आहे, त्याच्यामुळे ना तू तेरा देख, फालतूचं ज्ञान देऊ नकोस. कष्ट करायचे तर कर, नाही करायचं तर नको करू. आम्हाला नको सांगू की तू किती कष्ट करते आणि किती नाही. आम्हाला काही घेणं देणार नाही, तुझ्या कर्माची तू. आणि जरा व्यवस्थित काम कराल ना, जर मिळालं आहे ना नशिबाने, तर मग जरा व्यवस्थित तिथे काम करा. वाटेल तसं नुसतं आपलं कधी पाणी भरायला पण मध्येच येतो, कधी हाफ डेच जातो, कधी सुट्ट्याच घेतात. एकतर हिच्या ऑफिसला किती सुट्ट्या आहेत ते हिलाच माहिती किती सुट्ट्या आहेत. आणि त्याच्यानंतर त्या दिवशी बघितलं ना, पाणी येत नाही, ही नक्कीच काहीतरी बोललेली असणार. ही आडून कांड करते आणि दाखवताना असं दाखवते की अरे मी कुठे, म्हणजे तुम्ही कशाला आले, अरे नाही मी केलं असतं. आता तो काय बोलणार, तो मसल्या म्हणत असेल काय केलं असतं. आता हे कॅमेऱ्यावर असं बोलते, कॅमेऱ्याच्या मागे नुसती कटकट लावली असणार,
इतकी म्हणजे कलेशी बाई आहे ना ही, हिच्या थोबाडावरनंच कळतं. तर ती कॅमेरावर एवढी फ्रस्ट्रेट झालेली. हां ठीक आहे, होतं, व्हायला होतं आपण फ्रस्ट्रेट. पाणी नसेल तर म्हणजे पाणी खूप इम्पॉर्टंट आहे. पाणी नसेल तर एकदम डोकं काम करेन असं होतं, ते बरोबर आहे. पण तू इतकं कॅमेरावर स्वतः बोलते तर तू नंतर मग तो मसल्या आल्यावर एकदम असं काय दाखवते की अरे कशाला आले तुम्ही काम सोडून, आणि तो पण आला. तो आला म्हणजे तुम्ही विचार करा हिने त्याला काय लेवलला पिडलं असेल की तो ऑफिसमधनं ब्रेक घेऊन आला आणि पाणी हिला 4 बादल्या आणून दिलं. हिने सांगितलं असेल मग आता मी उद्या कशी जाऊ, मी उद्या हे करू. कारण ती बोललीच बोलता बोलता की तो मला म्हणाला फोनवर की तू उद्या जाऊच शकत नाही, उद्या तू कसं जाणार, उद्या पाणी लवकर येणारच नाही म्हणून. तर त्याचा अर्थ ह्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं आणि त्या कॉन्व्हर्सेशनमध्ये हिने त्याला पिडलं असणार, इतकं सुनवलं असणार की आता मी कसं जावं आणि मीच अशी आहे आणि माझाच पगार आणि माझं काम आणि माझं हे झालं तर मग काय प्रॉब्लेम, आणि स्वतःचं एवढं हे सुनवलं असणार ना की तो म्हणाला असेल की भीक नको पण कुत्रा आवर गप बस, येतो मी. आणि मग तो आला असेल थोडं. आणि त्या दिवशी पण मला जायचं आहे, मला म्हणजे हिने त्या लहान मुलाचं कारण पुढे केलं, पण खरं तर हिलाच भटकायला जायचं होतं काहीतरी व्लॉग शूट करायला, म्हणून त्याला हाफ डे काढून घेऊन गेली. मी ऑफिसमधून आली पटापट आणि तसंच निघालो आणि मग आता हे जातील मशाल, आता आता त्यांनी हाफ डे घेतला आहे. तिथेच ह्या लोकांना 11-12 वाजले. त्याच्यानंतर तो गेला ऑफिसला रात्रीचा. म्हणजे समजा त्याची 8ची ड्युटी असेल तर तो 11-12ला ऑफिसला गेला असेल. हे काय ही बाई ना त्याचा अक्षरशः किस पाडते आणि नुसती कटकट 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 करते. ही कसली काय, ही कसली मेहनत आणि कसलं काय, नुसत्या बाता. हिला ना सोडवत नाही. एखादी व्यक्ती आहे ना पीसफुली जगू शकते. म्हणजे ऑफिसला जा व्यवस्थित, तुम्हाला जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा फिरा, कशाला कोण एवढं बर्डन घेईल ना. पण जेव्हा माल येतो ना माल, तेव्हा या सगळ्या गोष्टी नाही सुटत. मग त्याच्यासाठी असं काहीतरी कारण पुढे करायचं, आम्ही तुमच्यावरच उपकार करतो, आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ टाकतो आणि आहे तर आहे ना, तुम्ही सांगा की नाही. मला माल भेटायला लागल्यापासून मला आवडतं, तर मी आता मला रेग्युलर होत नाही आहे पण मी असं मध्ये मध्ये टाकेन. उगाचच काहीतरी लोकांवर उपकार केल्यासारखं. आणि भामटी तू तर करूच नको. तुझे व्हिडिओ नाही कोणी बघितले तर कोणाचा जीव नाही जात आहे, या कोणाचाच व्हिडिओ नाही हल्ले तरी कोणाला काही फरक पडत नसतो. आणि तुझं तर नाहीच नाही. काय असतं त्या व्हिडिओमध्ये जे नाही बघितलं तर लोकांना काहीतरी खूप मोठी काळजी लागून राहणार आहे आणि खूपच एवढं काय आहे, कशाला लोकांच्या लाईफमध्ये घुसायचं आहे आणि बघायचं आहे. पप्पा पप्पा, ही मोठी CEO एक तर काय चौथी फेल काय काम करते, एक तर मला तेच आता काय प्रोफाईल आहे ते खरंच जाणून घेण्याची क्युरिओसिटी आहे मला. पण बाता तर अशा ठोकते बापरे, अशी काय कुठली मोठी कंपनीची CEOच आहे. मला उद्या फाईल रेडी करून द्यायची आहे, उद्या मला 8 वाजता, आणि मला 8 वाजता जावंच लागेल आणि मला लॉग इन करायचं आहे आणि एक फाईल आहे पेंडिंग ती मला द्यायची आहे उद्या कंप्लीट करून. माय गॉड, खूपच गं बापरे. बघितलं तुझं ज्ञान, त्या पोराला शिकव आधी नीट. म्हणजे त्याला तू काय शिकवणार आहे गं, तुला स्वतःला शिकण्याची गरज आहे. ABCD नाही येत, फाईल रेडी करून देते, मोठी लॉग इन करते. 2-4 वर्ड काय येतात तेवढेच वर्ड असं शिकली आणि तेच काहीतरी बोलून असं खूप मोठं आपण काहीतरी हुशार आणि काहीतरी काम असं एकदम काहीतरी पोझिशन आहे आपली असं दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि तिथेच असं टेबल पुसता पुसता तिथेच असं कोण नाही बघून चेअरवर बसून लॅपटॉप नाही सॉरी मॉनिटर समोर फोटो काढते. आम्हाला काही कळत नाही का? हां, तुझ्यासारखे चपरासांना ना बरोबर ओळखतो आम्ही आले मोठे. A for ॲपल, B for बॉल, C for कॅट, आणि मग D आणि E नव्हतंच. मार्विसचे टीचर पण विसरली वाटतं D आणि E. आणि ही पण म्हणजे D आणि E तिथे नव्हतं तर डायरेक्ट हिने D तर गाळूनच टाकला आणि E for फिश, A for फिश, A for फिश, ए ग्रेप्स, ओ माय गॉड ग्रेप्स. अगं बापरे, ग्रेप्स बघून काय एकदम अशी चौताळली. ओ माय गॉड ग्रेप्स, अच्छा ओके, नाशिकची द्राक्ष बाबा म्हणून हिला आठवण झाली असेल. पण ते A फॉर ग्रेप्स नसतं गं, ते G फॉर ग्रेप्स असतं आणि F फॉर फिश असतं. D तर नव्हताच तुमच्या अल्फाबेट्सच्या ह्याच्यामध्ये, पण E पण नव्हता, म्हणून मग Eला हिने फिश लावून टाकला. आणि मग F फॉर काय आहे, F गायब, मग A फॉर ग्रेप्स. अरे बापरे, असलं खतरनाक. आणि ही काय बोलत होती, कुठला पाला खाऊन व्हिडिओ बनवते, तर पाला खाऊन बनवते ते बनवतेच, प्लस झुरका मारून मला वाटतं ही तो एडिट करून अपलोड करते.
म्हणजे एक वेळ व्हिडिओ बनवताना ते फ्लोमध्ये बोलून गेली असेल, तरी पण इतकं ब्लंडर मंडळी. आणि नंतर ते अपलोड पण केलं, म्हणजे नेक्स्ट लेवल. आणि ही बाई काय काम करत असेल, ही बाई जिला स्वतःला शिक्षणाची गरज आहे, ही काय शिक्षण घेऊन कुठे काय उखाडणार आहे, काय करत असते तू खरं सांग भामटे. तिने आता कसं आपली चड्डीने कसं ते मोशनवर जाऊन करून आली हग्गू, तसं स्वतःच्याच तोंडाने कबूल केलं की ती काय काम करायची. जे काही खोटं नाटं इतके दिवस पकवत होती ना, आणि आपण बोलत होतो नाही हिला कोण असं स्टाफ, ही कुठलं रिसेप्शनला असणार आहे, ही तेच काम करत असणार, ही चादर बदलायचंच काम करत असणार, हे बाथरूम घासायचंच साफ करायचं काम करत असणार. आणि तेच निघाला ना, बोलली ना, स्वतः कबूल केलं. तसं आता मोशनवाल्यांनी हिला एकदा बोलवा, ही एकदम इंटरेस्टिंग आहे, तुम्हाला खूप व्ह्यूज मिळतील, खूप अशी. तुम्हाला ना एका टमाटरची कथा सांगितली, टमाटर उभी होते, एका टमाटरसाठी रडत होतो मी, आता रडत होती, मशाल बाहेर रडत होते. इतकं एक टमाटरला पैसे नव्हते, मी एक टमाटरचे पैसे सोडत होतो म्हणजे. टमाटरची साळ खायची खूप इच्छा झाली म्हणजे, पण आमच्याकडे टमाटरसाठी पैसे नव्हते. तुमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही, कुठे कुठे पाणी येईल, तुम्ही लाथ माराल तिकडे पाणी काढाल, माहिती आहे का तुम्हाला. एवढं दुःखी कथा यायची. हिला बोलवाच तुम्ही, बघा मग सांगेल. खूप कथा आहे, मग तुम्हाला खूप वाईट वाटेल. गुमोशन आणि तुमचं ना एकदम म्हणजे नेक्स्ट लेवल तुमची गू होणार. गू प्रोमॅक्स. मंडळी, माझ्याकडे एक आयडिया, आपण आहे ना असा एक गेम खेळू शकतो भामटीसाठी. भामटीची डिक्शनरी: A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, आणि A फॉर फिश, आणि G फॉर गधडी भामटी, आणि H फॉर हरी भामटी. असं करून आपण एक वेगळी अशी भामटी स्पेशल डिक्शनरी बनवू शकतो. कशी वाटते आयडिया मंडळी? तुम्ही कॉमेंट करू शकता. हां, पण असं कॉमेडी, हां, असं काय पण नका लिहू बिचारी, नाही तर सदम्यात जाईल ना. मशालला मी म्हटलं आज की मला ना आज घरी खायचंच नाही आहे, मला बाहेर जाऊन काहीतरी खायचं आहे, आणि मला ना आज शॉर्माच खायचं आहे. मला घरी खावंसंच वाटत नाही, काहीच खावंसं वाटत नाही मला, फक्त आणि फक्त ना बाहेरच खायचं आहे. मशाल, हो ना मशाल, हो, मशाल घेऊन गेला हिला. हे आता हिने सांगितलं. आता हे लक्षात ठेवा की हिला घरी खावंसंच वाटत नाही, हिला फक्त बाहेरचं खायचं होतं. आणि असंही वारंवार करते. असं मध्येच माझा मूड ऑफ झाला, मग मशाल मला घेऊन गेले, चल तुला खायला घेऊन जातो, आणि मग चायनीज काय, आणि मग चिकन काय, आणि मग काय पनीर तंदुरी वगैरे काय काय मागवून ते खातात. हे कितीतरी वेळा आपण बघितलं आहे. कट टू. आणि हे आत्ताचा म्हणजे आदल्या दिवशी हिने सगळं दाखवलं की आम्ही बाहेर खाल्लं आणि मला अजिबात इच्छा नव्हती, आणि मस्त असं दाबत होती, पेलत होती, चांगली चेपत होती. आणि नंतर लगेच दुसऱ्या दिवशी ही बाई काहीतरी तो डोश्याचा व्हिडिओ करायचा म्हणून तेव्हा बोलते, असं ना सेम आमच्या इथे मिळतो मशाल, असं सेम आमच्या इथे खाली मिळतो, ऑफिसच्या खाली असं सेमच बनवतो, पण ना अजिबात खाऊशी वाटत नाही मला, एकदम खाऊशी वाटत नाही. बाहेरचं ना नकोच वाटतं ना, ते आपलं घरात आहे ना, म्हणजे इतकी स्टाईल मारते ही, बाप रे बाप, इतकी म्हणजे हिचं ते मी बोलली ना तुम्हाला, एक पाणी न येणारा एक हिचं वेगळं स्वतःचं दुनियेचं फ्लक्झमबर्ग आहे. तर गॉंगॉंगच्या दुनियेच्या फ्लक्झमबर्गमध्ये राहते नाही, तर तिथे इतकी म्हणजे त्या ओरिजिनल फ्लक्झमबर्गवालीची इतकी स्टाईल मारते. ती पण कशी की मी असं घरातच बनवते, आणि जितकं होईल तितकं मी चांगलं खायला घालते, चांगलं हे करते, आणि आम्ही जास्त बाहेरचं खात नाही. तर लगेच हिचं पण, अगं बेशरम भामटे, जरा तरी तू विचार कर की तू कालच बोललीस की मला बाहेरचंच खायचं आहे, मला इच्छाच नाही आहे घरचं जेवायची, आणि आज लगेच म्हणते की मला खाऊशंच वाटत नाही. हां, खाऊशी, घुशी, फुशी, ठुशी, म्हशी, गब्बस. आणि हा एक मसले एक असं तर वाटतं ना, त्याच्याने कसं ना असं हात घालून स्क्रीनमध्ये असं टकली द्यावी, की सनकन द्यावी याचं एक टकल्यामध्ये, बावळ्यात कुठचा लगेच म्हणते हो ना, हो नाही, घरातलं वेगळंच असतं, शेवटी घरातलं ते घरातलं. हो का? हां, काय मोठ्या बाता मारतात दोघं चांगले आपले, हा रेडा आणि ती म्हस, दोघे चांगले ठुसत असतात, आणि आता काय खाऊशी वाटत नाही आणि भाऊशी वाटत नाही. भाषा बघायची शी. आणि ते कसं तोंड करते असं जोराची आल्यासारखी, काय ते मला ड्रेस द्यायला जायचं आहे, मी पण येऊ का, माझा पण ड्रेस द्यायला जायचं आहे, आणि कसं ते तोंड असं
कसं केलेलं शी, मला ते त्याचं हे पण नाही, वर्णन पण नाही करता येते, इतकं घाणेरडं काहीतरी हावभाव करते. आणि यांची ना भगतपुरीची आणि यांची ती नाशिकचं काय, नाशिकचं नाव मला बरबाद नाही करायचं, पण ह्यांचं स्पेशली यांच्या फॅमिलीचं म्हणते मी, ह्यांचं ना काहीतरी वेगळीच भाषा आहे. हे लोक काहीतरी वेगळंच असं बोलतात. म्हणजे यांच्याकडे चिकन मटणची भाजी असते, नंतर बटाट्याची चटणी असते, आणि चटणीची काय आमटी असते. हां, उगाच आपलं काहीतरी वेगळंच काहीतरी बोलायचं, दुनियेच्या वेगळंच काहीतरी, आपण असं काहीतरी आमची बोलीभाषा आहे, आमच्याकडे असंच बोलतात म्हणून काहीही बोलायचं. बटाट्याची चटणी, अगं चटणी काय, ती बटाट्याची भाजीच होती, पिवळी भाजी होती ती, डोश्याची भाजी म्हणतात त्याला. उगाचच काय बटाट्याची चटणी केली, आणि मग ती चटणी होती ती काय होती, सांबार. आणि मग सांबार काय होतं, भाजी. अरे काय बोलते ग भामटे, काय म्हणजे ना येडपटबाई, येड्या राऊंडची. असलं कसलं ग खानदान आहे ग, ए बोंबडे, प्लीज यार प्लीज निक्कल आता तू ना, तुझं बंद कर आणि ह्यांना पण हाकलं इकडून घेऊन जा. नाही तर बघ, जेव्हा जेव्हा हे लोक माती खाणार ना, तेव्हा तेव्हा ना तुझा उद्धार होणार आणि तुझी तासडणार मी. तुझ्यामुळे आली आहे ही घाण भामटी, मी एकटी का सहन करू. म्हणून इकडे आमच्या डोक्यावर थापायला पाठवली हिला आणि त्या तुझ्या नंदेला आणि तुझ्या त्या सासूला, भाजीवाल्या फेकेला. नुसतं सगळ्यांना इथे येऊन नुसतं ह्या लोकांनी ना कचरा फैलावला नुसता. यांच्या घरात आधी कचरा कमी होता, तो यांनी बाहेर म्हणजे ओव्हरफ्लो झाला आणि इकडे यूट्यूबवर येऊन पसरले हे लोक. ह्याला मूळ कारण ती फ्लक्झमबर्गची भुरटी आहे. नुसती कचरा गँग इकडे आली यूट्यूबवर. आणि तो ना आला असेल पाणी भरायला, एकतर ह्याला 2 कारणं आहेत, एकतर हिची कटकट आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जा ग बाई जा, नाहीतर आहे ना उद्या दिवसभर पण घरात बसून नुसतं डोक्यावर नाचशील, त्यापेक्षा जा तू. ही नाहीतर जायची नाही, पाणी नाही आलं ना आणि पाणी नसेल तर तेवढंच निमित्त व्हायचं आणि घरी बसेल. म्हणून तुला हाकलवण्यासाठी पण तो आला असेल, बॉसकडे रिक्वेस्ट करून आला असेल आणि पाणी भरून तुला दिलं असेल, की म्हणजे सकाळी तुझ्यापुरतं तरी तुझा आवरून तरी तू जा, मग मी आणि माझा मुलगा काय ते बघू, घरात काय ते करू, आम्ही कसं पण ॲडजस्ट करू, पण तू जा बाई एकदाची. म्हणून तुला हाकलवायला आला तो. समजली का, ही तुझी खरी ओळख आहे, ही तुझी खरी ना लायकी आहे भामटे. समजली, नाही समजली तर मग नको समजू फुट. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, हिच्या इथे ना एक कॉमेंट आलेली, ज्याच्यामध्ये एका बाईने लिहिलं होतं की बिचारी गरीब आहे, साधी आहे, म्हणून लोक हिला म्हणतात की खोटारडी आहे, हे ते. हिंमत आहे तर हिच्या नंडेला बोला ना, तिच्यामध्ये आहे का तुम्हाला बोलायची हिंमत. तर हो आहे. आणि कुठे कोण 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 बोललं, जरा आम्हाला दिसू दे. तुम्हाला कसं दिसलं तिला खोटारडी बिटारडी बोलतायत, आम्हाला तर नाही दिसत असं कॉमेंटमध्ये. तुम्हाला कशा दिसतात त्या कॉमेंट. आणि कोण बोललं तिला खोटारडी, आहे तर बोलणारच ना, बोललं तर बरोबरच बोललेत, हे गोष्ट लक्षात ठेवा. आणि कसली साधी सोदी आहे ती पक्की. आणि राहिला प्रश्न तिच्या नंडेचा, तर तिची पण आम्ही तासडतोच. तर त्याच्यामुळे काही नाही, पूर्ण खानदानच पक्क आहे. 1 नंबरचं भामट्या भुरट्या खोटारड्यांचं खानदान आहे, कोण कमी नाही कोण जास्त नाही. तर बकवास बंद करा अंड्यांनो, आपलं काम करा, फालतूची बकवास नका करू तिथे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये विथ सम इंटरेस्टिंग कॅरेक्टर. सो सी यू सून. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासळा.